वसई जवळच्या नायगावमध्ये मानवी हाडांचा सापळा, कवटी असे काही अवशेष सापडलेले आहेत। नायगावच्या रेतीबंदर परिसरामध्ये हे संपूर्ण सापडलेलं आहे। रेतीबंदर परिसरामध्ये आज एक व्यक्ती लघुशंकेसाठी गेला होता, त्यावेळी सुरुवातीला ती एक कवटी दिसली आणि त्याच्याच काही अंतरावर हा मानवी सांगाडा तिथे सापडलेला आहे। या सांगाड्याचे मोठ्या प्रमाणावर तुकडे झालेले आहे आणि याची माहिती नायगाव पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे आणि नायगाव पोलीस स्टेशनने हे सर्व सांगाडा आणि कवटी जप्त केलेली आहेत आणि त्याची आता जुळवाजुळव करण्याचं काम सुरू आहे आणि संपूर्ण सांगाडा हा जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे हा जो सांगाडा आहे नमकी पुरुषाचा आहे की महिलेचा हे अद्याप कळू शकलेलं नाही। जे हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आल्यानंतर जे आहे की या संपूर्ण तपासाची चक्र पुढे जातील। वसई विरार परिसरात याआधी देखील भुईगाव समुद्र किनारा असेल किंवा अन्य समुद्र किनाऱ्यावर सुरूच्या बागेमध्ये अशा प्रकारे मानवी हाडांचे अवशेष सापडले होते। वसई विरार परिसरात याआधी देखील अशा प्रकारे कोणीतरी हत्या करताना हा मृतदेह टाकून जातं आणि मृतदेह असा सुकल्यानंतर अशी जी आहे की सांगाडे सापडत असतात। परंतु आता पोलिसांपुढे आव्हान मोठं असणार आहे की या सांगाड्याची ओळख पटवणं आणि ओळख पटवल्यानंतर ही हत्या आहे, आत्महत्या आहे, हत्या असेल तर मारेकऱ्यांपर्यंत पोहोचणं हे नायगाव पोलिसांपुढे मोठं आव्हान असणार आहे। या संपूर्ण सांगाड्याबद्दल नायगाव पोलिसांनी नेमके काय माहिती दिली आपण ऐकूयात। नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वसई खाडीचे काही भाग येतात आणि समुद्रामध्ये जर एखादी गोष्ट पडली तर ती रिटर्न परत माघारी येत असते, असं निसर्गाची रचना आहे। तर त्याच्या अनुषंगाने मानवी शरीराचे काही भाग, कवटी आणि दोन तीन हाडे ही आम्हाला मिळालेली आहेत। आम्ही त्याच्याबद्दल एका अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे। त्याचा तपास करून माहितीची ओळख पटवून त्यात काही अनैसर्गिक काय आहे का याची पाहणी करत आहोत। सर, याच्यामध्ये फक्त हाडा भेटले तर आपण कसं त्याची ओळख पटवणार? आपण त्याचं कवटी भेटलेली आहे। कवटी आम्ही जे हॉस्पिटलला पाठवून तिथून त्याचं चेहरा निश्चित करून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करणार आहोत।